मी प्राजक्ता योगा विथ प्राजक्ता चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती आहे की आज 8 मार्च आहे, म्हणजेच आज जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो। असं महिला दिवस म्हणून साजरा करण्याची गरज नसते, कारण 365 दिवस हा महिलेचाच दिवस असतो। पण क्लारा जेटकिन यांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळून महिलांसाठी विशेष असा दिवस म्हणून 8 मार्च हा दिवस साजरा केला जातो। त्यांच्या ऋणांचे उपकार फेडण्यासाठी, त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल, त्यांनी केलेल्या समर्पणाबद्दल सर्व जगभरात अतिशय उत्साहाने आणि आनंदाने हा दिवस साजरा केला जातो। मित्रांनो, पहिल्या जागतिक महिला दिवसाची थीमच ही अशी होती की सेलिब्रेटिंग युअर पास्ट अँड प्लॅनिंग फॉर द फ्युचर। आणि नेमकं प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यामध्ये हेच करीत आलेली आहे। नो सॉरोनेस, नो रिग्रेटफुलनेस, कशाचीच खंत नाही, कशाचीच उणीव न ठेवता प्रत्येक वेळी ती पुढे जाते आणि एका चांगल्या फ्युचरची, एका चांगल्या भविष्याची योजना करते। स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या मुलांसाठी, स्वतःच्या नवऱ्यासाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी आणि जगासाठी सुद्धा महिला ही कायमच चांगली योजना निर्माण करत असते। महिला ही कायमच एक चांगल्या भविष्याची योजना निर्माण करीत असते। म्हणूनच मला असं वाटतं की स्त्री म्हणजे बॅकबोन ऑफ द फॅमिली, आणि ह्यासाठी आजचा महिला दिनाचा विशेष प्रोग्राम मी घेऊन आलेली। असे काही प्राणायाम योगासने करणार आहोत ज्यामुळे स्त्रियांना जास्त करून बॅक पेनची समस्या असते, तर मी अशी काही योगासने प्राणायाम दाखवणार आहे, त्यामुळे त्यांची बॅक एकदम मजबूत होणार आहे। चला वेळ वाया न घालवता लगेचच सुरुवात करूयात। सगळ्यात आधी एखाद्या अशा उशीवर बसायचंय आणि दोन्ही हात असे कप शेप मध्ये ठेवत कपालभाती या शुद्धी क्रियेचा आधी आपण अभ्यास करणार आहोत। ह्या शुद्धी क्रियेमुळे ज्या महिला अतिशय सेन्सिटिव्ह असतात आणि अतिशय विचार करणाऱ्या महिला असतात, त्यांच्या त्या विचारांची शुद्धी होईल। जेव्हा आपण कपालभाती करतो तेव्हा आपल्या शरीरातले मॅक्सिमम टॉक्सिन्स आपल्या श्वासाबाहेर पडतात। एक सशक्त व्यक्ती बनण्याची सर्व महिलांना, सर्व मुलींना शक्ती निर्माण होईल, त्यासाठी सगळ्यात आधी आपण कपालभाती करणार आहोत। तर कमीत कमी 25 ते 4 किंवा 5 रिपिटेशन करायचे। प्रत्येक क्रियेनंतर तुम्ही थांबायचे, ब्रीथिंग नॉर्मल झाल्यानंतर पुढची क्रिया करायची। अशा पद्धतीने कपालभातीचा अभ्यास केल्यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची शुद्धी होईल। आता आपण पुढचं प्राणायाम बघणार आहोत, अनुलोम विलोम। अतिशय स्ट्रेसफुल लाईफ असतं महिलांचं, त्यासाठी त्यांना अनुलोम विलोम प्राणायामाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। त्यांच्यावर खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटी त्या विदाऊट स्ट्रेस घेऊन इझिली करू शकतील। त्याचा त्यांना अनुलोम विलोम प्राणायाम केल्यामुळे खूप जास्त फायदा होईल। नक्की करून बघा। लेफ्ट हँडची ध्यान मुद्रा करायची, राईट हँडची प्रणव मुद्रा। 4 काउंटमध्ये श्वास घ्यायचा आणि डबल काउंटमध्ये श्वास बाहेर सोडायचा। सावकाश श्वास घ्यायचा आणि सावकाश श्वास बाहेर सोडायचा। कमीत कमी दिवसातनं 3 मिनिटं सकाळी आणि 3 मिनिटं संध्याकाळी असा तरी अनुलोम विलोमचा अभ्यास करा। मित्रांनो, आज मी तुम्हाला जाणू संचालन हा सेट दाखवणार आहे। हा सेट पूर्ण आपल्या स्पाइनला छान ऍक्टिव्हेट करणार आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित रक्तपुरवठा निर्माण करणार आहे। त्यामुळे पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, कोणाला पिरियड्सचा प्रॉब्लेम आहे ती त्यांची समस्या दूर होणार आहे। गुडघेदुखी, हिप्स पेन, हे सगळं ह्या एका 5-6 क्रियांमुळे आपलं एकदम कंट्रोलमध्ये येणार आहे। आता मी तुम्हाला कमी काउंटमध्ये अभ्यास दाखवत आहे। तुम्ही या क्रियांचा कमीत कमी 10 ते 20 वेळा रिपिटेशन मध्ये अभ्यास करायचा आहे। फक्त रिकाम्या पोटी या क्रियांचा अभ्यास करायचा आहे। व्हिडिओ एंड पर्यंत बघा। एंडला मी खूप सुंदर रिलॅक्सेशन टेक्निक दाखवणार आहे, त्यामुळे आपल्या बऱ्याच समस्यांवर एका रिलॅक्सेशन टेक्निकमुळे आपल्याला आराम मिळणार आहे। पाठीवर झोपणार आहे, दोन्ही पाय बेंड करायचे आणि श्वास सोडत दोन्ही गुडघे जॉईंट करत असे लेफ्ट साइडला घेऊन जायचे आणि बघायचे
राईट साईडला. दोन्ही हाताची बोटे इंटरलॉक करत डोक्याखाली ठेवायचे. अतिशय सावकाश या क्रियांचा अभ्यास करा आणि नंतर असं राईट साईड. मी आता प्रत्येक क्रिया फक्त 2 सेट दाखवत आहे. तुम्ही कमीत कमी 5 किंवा 10 रिपिटेशन मध्ये या क्रियांचा अभ्यास करायचा. आता पुढची क्रिया असं पायामध्ये अंतर ठेवत दोन्ही लेफ्ट साइड सेंटर, राईट साइड, लेफ्ट साइड, राईट साइड. आता पुढची जी क्रिया आहे तो असा राईट लेग इन सेंटर, लेफ्ट इन सेंटर, राईट इन सेंटर, लेफ्ट इन. आता दोन्ही पाय असे स्ट्रेच करायचे आणि लेफ्ट लेग असा जास्तीत जास्त पोटावर मांडीचा दाब द्यायचा आहे, अर्ध पवनमुक्तासन. देन राईट, लेफ्ट, राईट. त्याच्यानंतर आजच्या आपल्या अभ्यासामधलं सगळ्यात शेवटचा अभ्यास म्हणजे सेतुबंधासन किंवा अर्ध चक्रासन. जसं मी म्हटलं होतं व्हिडिओ एंड पर्यंत बघा. एंडला मी एक रिलॅक्सेशन टेक्निक दाखवणार आहे. तर ह्या पद्धतीने असा वर्टिकल उभा बोल्स्टर किंवा लोड असा ठेवायचा आहे आणि एक्झॅक्टली आपल्या टेलबोनच्या मागे असा टच करायचा. आता आपण जे क्रिया बघणार आहोत या क्रियेमुळे ज्यांना बॅक पेन आहे, ज्यांना खांदेदुखी आहे, मानदुखी आहे, काहींना पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम आहे, काही मेनोपॉज स्टेजमध्ये आहेत, तर सर्वांसाठी एक उपयुक्त असं रिलॅक्सेशन टेक्निक दाखवते. ह्यामुळे आपला पेल्विक रिजन व्यवस्थितरित्या ओपन होऊन पोटाच्या सगळ्या समस्या सुद्धा दूर होणार आहेत आणि पिरियड्स, मेनोपॉज ह्याही समस्यांवर आराम मिळणार आहे. असं सावकाश असं पाठ टेकायचे आणि ज्यांना बॅक पेन आहे त्यांनी असे पाय सरळ करायचे आणि ज्यांना ऍसिडिटी आहे, गॅसेस आहे, मेनोपॉज आहे, पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम आहे त्यांनी अशा पद्धतीने बद्धकोनासन मध्ये पाय घ्यायचे. सावकाश दोन्ही हात असे शरीराजवळ ठेवत भ्रामरी किंवा ओंकार प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. कमीत कमी 5 ते 10 मिनिटं रोज ह्या क्रियेचा याचा अभ्यास तुम्ही केला तर तुम्हाला नक्कीच शारीरिक मानसिकरित्या खूप रिलॅक्स वाटेल आणि तुमचं पेन मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. मित्रांनो, आजचा आपला अभ्यास इथेच समाप्त झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.